पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। नवे विचार नवे शोध एनडी मराठे माध्यमिक विद्यालय इथं 46वे विज्ञान प्रदर्शन संपन्न। शिंदखेडा शिक्षण विभाग पंचायत समिती शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ तसेच शैक्षणिक संकुल शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने 46व्या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन शिंदखेडा येथील एनडी मराठे हायस्कूल इथं करण्यात आले। कार्यक्रमात मान्यवरांचे लेझिम पथक व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले। तसेच कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। आजचे विद्यार्थी हेच उद्याचे शास्त्रज्ञ आहेत। त्यांच्यातील कल्पकता देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाईल असं प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित तालुक्याचे भाग्यविधाते तसेच उद्योजक सहकार महर्षी सरकार साहेब रावल यांनी कार्यक्रम प्रसंगी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबराव मराठे तर प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी आर्यम नेतनराव, गट शिक्षण अधिकारी DS सोनवणे, पगार व्यवस्थापक योगेश्वर शिवदे, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा शिंदे, SP चौधरी, केंद्र प्रमुख कैलास शिंदे, तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव MD पाटील, KV बाविस्कर, SS गोसावी, JD भदाणे, विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर माळी, उपाध्यक्ष NM पाटील, BP देवरे, विज्ञान संघ सचिव AT पाटील, कार्याध्यक्ष RA चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रदर्शनास तालुक्यातील एकूण 150 उपकरण मांडण्यात आले। यात प्राथमिक गट 77, माध्यमिक गट 49, दिव्यांग विद्यार्थी गट 6 यांसह शिक्षक गटातून 16 यासह लॅब टेक्निशियन गटातून 3 उपकरणांची मांडणी करण्यात आली। सदर प्रदर्शन हे शिंदखेडा पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी DS सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तर शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ विज्ञान अध्यापक संघ व ND मराठे हायस्कूल शिंदखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर माळी यांनी तर सूत्रसंचालन उपशिक्षक NS सोनवणे व मान्यवरांचे आभार AT पाटील यांनी मानले। मुख्य संपादक जतीन बोरसे। ती ठेवली पाहिजे किंवा काय कसं होतं कसं काय झालं पाहिजे का नाही होत। कारण की तुम्हाला माहिती आहे की शाळेमध्ये सुद्धा प्रत्येक मुलामध्ये एक जिद्द असते। माझा अनुभव सांगायचा म्हटला तर योगायोगाने मी श्रीमंत घरामध्ये जन्मलो होतो लहानपणी। ती शाळा जी होती आमच्या दोंडाच्याला ती सुद्धा आमच्या मालकीची होती। त्यामुळे त्या काळामध्ये आमचे शिक्षक जे होते ते श्रीमंत घरचा मुलगा ते माझ्याकडे लक्ष द्यायचे नाही। त्यामुळे आम्ही चालायचो। आता मला त्यावेळेस लहानपणी काही कळायचं पण नाही चालाय। पण माझ्या शाळेमध्ये माझा एक मित्र होता सुदाम भिकाजी लोहार म्हणून। त्याचे वडील लोहार होते, सुतारी काम करत होते। पण तो मुलगा फार हुशार होता, भयंकर ब्रिलियंट होता। कारण की तो लहानपणी आम्ही शाळेमध्ये त्या वेळेला काय राहायचं की असं ते नावं लिहिताना आता काही त्यावेळेला क्रमवारी नाही यायची। आता माझ्यासारखं राहायचं श्रीमंताचा मुलगा माझं नाव पहिला राहायचं, मग बाकी त्यांचं नाव राहायचं। तर तो मित्र म्हणून मला लहानपणी सांगायचा तू रावीना पोरेश आहे ना म्हणून तुझं नाव पहिले आहे। तर मी सांगायचं मी काय सांगितलं ते मास्टरला की माझं नाव पहिलं टाकतं लहान लहान आपण त्यावेळेस असं तुमच्यासारखं। पण ती गोष्ट आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।